सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार। आजचा विषय आपला भूगोल। इयत्ता 8वी आहे तुमची, दिवस 18वा आहे आणि कालावधी तुम्हाला दिलेला आहे 1 तासाचा। घटक आहे भूगोलामध्ये आज सागरी प्रवाह आणि त्यामध्ये तुम्हाला तापमान व महासागरांचे महत्त्व। इयत्ता 6वीला तुमचं झालेलं आहे तापमान व महासागरांचे महत्त्व, त्याबद्दल काही आठवायचं आहे बघा। चला आठवूया। मी कोण ही कृती आहे, ओळखायचं आहे मी कोण। जमीन व पाण्यामुळे मी तापते तर मी कोण। जमीन व पाण्यामुळे मी तापते तर मी कोण। कोण? पृथ्वी। पृथ्वी कोण आहे मी? पृथ्वी। दुसरं, जमीन व पाणी माझ्यामुळे तापते। जमीन व पाणी माझ्यामुळे तापते तर मी कोण? सूर्य। कोण? सूर्य। समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते। समान तापमान, तापमान या प्रकरणामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की समान तापमान असलं तर काय, हवा असली तर काय वगैरे, दाब असली तर काय, तर इथे येते समताप। समताप रेषा किंवा समताप रेषा खालीच दिलेले आहे। समताप रेषाबद्दल, समताप कशी? सम सारखे, ताप म्हणून समताप। इथे जर दुसरं असतं तर ते काय असतं? समदाब असतं। जे घटक दिलेलं असतं त्याच्यापुढे सम लावायचा। ओके, समताप रेषा याचं उत्तर आहे। 3 प्रश्नांची उत्तर आपण मिळवलेली आहेत, म्हणजे आपल्याला सगळं आठवलेलं आहे। पुढे जाऊया। ही जी कृती आहे तुमची, समताप रेषा सर्वसाधारणपणे रेखावृत्त समांतर असतात। हे विधान तपासा, अयोग्य असल्यास दुरुस्त करून लिहा। तर तुम्हाला काय वाटतं, हे जे विधान आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे? समताप रेषा सारख्या तापमान असणाऱ्या रेषा सर्वसाधारणपणे रेखावृत्त समांतर असतात। बघा हां, आता इथे समजून घ्या नीट। ही पृथ्वी आहे, समजायचं ही पृथ्वी आहे, हे विषुववृत्त आहे आणि हे समांतर काय आहे? कर्कवृत्त, मकरवृत्त। इथे कर्कवृत्त, इथे मकरवृत्त, हे उत्तर आर्टिक वृत्त आणि हे दक्षिण अंटार्क्टिक वृत्त। तर हे समांतर आहे। इथे काय आहे? उष्णकटिबंध। इथे हा उष्णकटिबंधाचा पट्टा आहे, इथे समशीतोष्ण कटिबंध, इथे समशीतोष्ण कटिबंध हा पट्टा। मग समताप रेषा, या समताप रेषा सर्वसाधारणपणे रेखावृत्त समांतर असतात। तर जी आडवी असतात त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो का? काय शिकलोय आपण? जी आडवी असतात त्यांना रेखावृत्त म्हणतो का? नाही, त्यांना अक्षरवृत्त म्हणतो। म्हणजे आपल्याला हे विधान दुरुस्त करून लिहावं लागेल। इथे रेखावृत्ताच्या जागी काय आहे? अक्षरवृत्त समांतर असतात। काय आहे? अक्षरवृत्त समांतर असतात। मग दुरुस्त करून लिहा। समताप रेषा लिहा। समताप रेषा सर्वसाधारणपणे अक्षरवृत्त समांतर असतात। लिहा, अक्षरवृत्त समांतर असतात, रेखावृत्त नाही, अक्षरवृत्त समांतर असतात। दुरुस्त करून लिहिलं आपण। आजची अध्ययन, अनुभव किंवा कृती आहे, तुम्हाला हा जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे। खालील तक्ता पूर्ण करा व खालील प्रश्नांची उत्तर द्या। इथे काही प्रश्न विचारलेले आहेत, यांची उत्तरं तुम्हाला या तक्ता पूर्ण करून द्यायची आहेत। तर तक्ता पूर्ण करायचा, हा तक्ता तुम्हाला इयत्ता 6वीच्या पुस्तकात पण दिलेला आहे। महासागरांचे महत्त्व या प्रकरणामध्ये दिलेलं आहे। तिथे बघा, ठिकाण दिलेलं आहे, देश आहेत, कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये आहे आणि किमान तापमान देखील अंश सेल्सिअसमध्ये आहे आणि त्याची तापमान कक्षा काढायची आहे। तर एखाद्या गोष्टीची तापमान कक्षा कशी काढतात, त्याचा फरक काढून बघा। हे सगळे देश आहेत आणि हे सगळे त्याच्या कॅपिटल आहेत, म्हणजे राजधानी आहेत। काय आहेत? राजधानी। आणि हे एकाच कटिबंधामधील देश आहे। बघूया, चला सुरू करूया आपण। नीट समजून घ्या। कमाल तापमानातून किमान तापमान वजा केले की तुम्हाला तापमान कक्षा मिळते। हे कमाल तापमान आहे। कमाल म्हणजे जास्तीत जास्त
आणि कमीत कमी या दोघांमधला फरक म्हणजे तापमान कक्षा. समजलं? जास्तीत जास्त तापमान ते कमीत कमी तापमान या दोघांमधील फरक म्हणजे तापमान कक्षा. काढूया, वजा करायचं आहे. 18.4 अंश सेल्सिअस तापमानातून 8.4 अंश सेल्सिअस तापमान वजा केल्यानंतर आपल्याला मिळतं इथे 10. बरोबर, 10 अंश सेल्सिअस. मी फक्त आकडे लिहिते. अंश सेल्सिअस हे आहे, अंश सेल्सिअसमध्ये आहे आकडे. 18मधून 10 गेले 8, 19मधून 9 गेले 10, 14मधून 5 गेले, 14मधून 5 घालवा, किती राहिलं? 9, 9.5, कारण 7मधून 2 गेल्यानंतर 5 राहतात, 9.5. 16मधून 8 जाऊ द्या आणि 3 गेल्यानंतर 0च राहील. 8 दुणे 16 होतं म्हणून इथे 8 राहील. बरोबर, 8 0, हे सगळे शून्य, हे सगळे शून्य. बरोबर. 16.2मधून 2.2 घालवा, 14 राहणार इथे. आणि 30.4मधून 14.7 गेल्यानंतर 15.7 राहत आहे. किती राहत आहे? 15.7. कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा, 15.7. समजलं तुम्हाला? हे आकडे नीट लक्षात ठेवा, कारण मी खालच्या पेजवर गेल्यानंतर हे सगळं रफ होणार. बघूया याच्यात. हे लक्षात ठेवा, सर्वात मोठा आकडा कोणता आहे? सर्वात मोठा आकडा शेवटचा आहे, बगदाद. इराणमधील बगदादचं तापमान काय? तापमान कक्षा 15.7. त्याच्यानंतर 2 नंबर संयुक्त संस्थाने, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यामधील डेन्व्हर 14. बाकीचे सगळे खालीच आहे. तुम्हाला बगदाद आणि डेन्व्हर लक्षात ठेवायचं आहे. इराणचं बगदाद आणि संयुक्त संस्थानाचं डेन्व्हर. ओके, लक्षात ठेवलं? जाऊ मी पुढे. बघा, प्रश्न आहे, सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? प्रश्न नीट समजून घ्या. मी परत वरच्या पानावरती जाणार आहे. सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती? प्रश्न वाचला? चला इथे येऊया. हां, आलं आपलं तसं. सर्वात कमी व सर्वात जास्त. आता सर्वात कमी बघा कोणतं आहे? इथे पण 8.0 आहे, इथे पण 8.0 आहे. बरोबर. आणि सर्वात जास्त इराकचं बगदाद. मग आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहिले सर्वात कमी. सर्वात कमीचं घ्या. स्पेनची माद्रिद राजधानी आहे, स्पेन माद्रिद सर्वात कमी. आणि दुसरं डेन्व्हरचं, एक मिनिट वरती खाली झालं आहे ना, एक मिनिट. हां, आत्ता बघूया येतं का? हां, आत्ता बरोबर आलं आहे. तर सर्वात कमी हे तुर्कस्तानची इस्तंबूल आणि दुसरं न्यूयॉर्कचं संयुक्त संस्थाने, म्हणजे संयुक्त संस्थानेचं न्यूयॉर्क. ओके, हे 2 सर्वात कमी. सर्वात जास्तमध्ये काय येईल? इराकचं बगदाद 15.7. इराकचं बगदाद. तुम्हाला सर्वात कमी 2 तुर्कस्तानची इस्तंबूल, संयुक्त संस्थानेचं न्यूयॉर्क आणि सर्वात जास्त इराकचं बगदाद. लिहिलं तुम्ही? पुढे जाऊया. ही सर्व ठिकाणे कोणत्या कटिबंधात आहेत? आता या कटिबंधासाठी मला इथे आकृती काढावी लागेल. बरोबर, इथे मी आकृती काढणार आहे कटिबंधासाठी. ही आपली पृथ्वी आहे, ही आपली पृथ्वीच आहे. हा विषुववृत्त मध्यावरून गेला आहे, सर्वात मोठा अक्षवृत्त बोलतात त्याला. हा आणि हा आणि हा आणि हा. हां, आता कटिबंध. ही आकृती तुमची एकदा 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकात आहे. बरोबर. कटिबंध इयत्ता 9वीमध्ये पण आहे. कटिबंध बघा, विषुववृत्त 0° असतं, हे सर्वात उष्ण असतं, सर्वात उष्ण. त्याच्यानंतर इथे हे कर्कवृत्त आहे 23.5° आणि हे मकरवृत्त 23.5°. 66.5° उत्तर आर्टिक वृत्त आणि हे 66.5° दक्षिण अंटार्क्टिक वृत्त. तर हा जो पट्टा आहे ना, कोणता पट्टा? हा पट्टा म्हणजे हा असा पट्टा,
हा उष्ण कटिबंध आहे. कोणता कटिबंध आहे? उष्ण कटिबंध आहे. इथे पण उष्ण कटिबंध आहे. आणि हा जो पट्टा आहे ना, हा समशीतोष्ण कटिबंध आहे. समशीतोष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, शीतोष्ण कटिबंध. आणि हा शीत कटिबंध, हा पण शीत कटिबंध. म्हणजे बघा, हा पोलार एरिया आहे. म्हणजे शीत म्हणजे काय? बर्फ. समशीतोष्ण म्हणजे गरमी पण नाही, जास्त थंडी पण नाही, थोडासा थंडावा आणि गरमी एकदम कमी, म्हणून समशीतोष्ण. हा पूर्ण उष्ण. आपण कोणत्या कटिबंधात आहोत? आपलं स्थान इथे भारताचं. हे बघा, इथे मी ग्रीन याने करते, ग्रीन कलरने. हे भारत आहे, हा भारत आहे, इथे भारत आहे, भारताचं स्थान आहे इथे. म्हणजे आपण कोणत्या कटिबंधात आहोत? उष्ण कटिबंधात आहोत आपण. आणि ही जी ठिकाणं आहेत, कोणती ठिकाणं? ही ठिकाणं आहेत, ही तुम्हाला मॅपमध्ये दाखवणार आहे मी, इथे समजून घ्या. ही ठिकाणं आहेत सगळी एकाच लाईनीमध्ये उष्ण कटिबंधातील आहेत. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही कसं काय असं बोलू शकतात? हां, अमेरिकेत बर्फ पडतो. मग हो ना, अमेरिका मोठीच आहे ना. उत्तर अमेरिका अर्धी उष्ण कटिबंधात, अर्धी समशीतोष्ण कटिबंधात. उत्तर अमेरिकेमध्ये पण वाळवंट आहे, माहिती आहे? मेक्सिकोला वाळवंट आहे, अमेरिकेला वाळवंट आहे. त्यानंतर बगदाद, हे सगळे, बगदाद झालं, काबूल झालं, इस्तंबूल झालं, हे तर वाळवंटीच आहेत पूर्ण. म्हणजे तुर्कस्तान, अफगाणिस्तान आणि इराक हे वाळवंटीच प्रदेश आहेत. हे भारताच्या समान लॅटिट्यूडला आहे. लॉंगिट्यूडला नाही म्हटले मी, लॅटिट्यूडला. लॅटिट्यूड अक्षरवृत्त, समान अक्षरवृत्तावरती आहेत. अमेरिकासुद्धा नकाशात बघायचं. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, हा आपला जगाचा नकाशा आहे. आता बघा, हा आपला भारत, हे विषुववृत्त, 0° हे विषुववृत्त, सर्वात मोठं अक्षरवृत्त. पृथ्वी वरून दबलेली, खालून दबलेली, मध्ये फुगीर आहे. म्हणजे पृथ्वी जिओइड आहे, पूर्ण गोल नाही. समजलं? त्याला स्फेअर बोलतात, जिओइड. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे, सर्व ठिकाणं जी बघितली आपण ती एकाच रेषेत आहेत का? भारताचं स्थान इथे आहे. हे भारत आहे. आपल्याला इराक, अफगाणिस्तान भारताच्या या इथे आहे. हे दिसतंय तुम्हाला काय आहे? हे एक अक्षरवृत्त आहे. हे एक अक्षरवृत्त आहे. आणि भारताचं स्थान बघा कुठे? विषुववृत्ताच्या वरती. म्हणजे काय? उष्ण कटिबंधामध्ये. हा मधला पट्टा, कटिबंधाची पण आकृती मी तुम्हाला दाखवणार आहे. उष्ण कटिबंधामध्ये इथे अफगाणिस्तान आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे? इराक, बगदाद, बरोबर ना? इराक कुठे आहे? इथे इराक आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला काय काय दिलेलं आहे अजून? न्यूयॉर्क, अमेरिका, उत्तर अमेरिका बघा. हे सगळे न्यूयॉर्क वगैरे इथे आहे, डेन्व्हर वगैरे इकडे आहे, सर्व एकाच पट्टात आहे. अजून आपल्याला काय काय दिलेलं होतं? चीन, हा बघा चीन, हा भारत आहे ना, हा भारत, त्याच्या इकडे हा सर्व चीन आहे. चीन मोठा आहे, चीन आहे. हा आला का एकाच पट्ट्यामध्ये सर्व. अजून काय होतं? तुर्कस्तान, अफगाणिस्तान आणि इराकच्या इकडे तुर्कस्तान, म्हणजे इथेच आहे, एका पट्ट्यामध्ये आहे. सर्व एका पट्ट्यामध्ये. समजलं? इथून आपण जायचं आहे कटिबंध बघायला. चला जाऊया कटिबंध बघायला. आलोय आपण कटिबंधामध्ये. बघा, ही कटिबंधाची आकृती आहे. विषुववृत्त मध्ये गेलेला आहे. इथे उष्ण कटिबंध आहे. एवढा पट्टा ते एवढा पट्टा कसा आहे? उष्ण कटिबंध. आणि आपला भारत दिसतोय उष्ण कटिबंधामध्ये आहे. उत्तरेकडचा भाग आपला समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे. उत्तरेकडचा भाग समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे. आणि हा भारत त्याच्या समांतर सर्व एवढा असा पट्टा, असा म्हणून पूर्ण म्हणजे एवढा उत्तर अमेरिका काय येतो आपल्याला? न्यूयॉर्क आणि डेन्व्हर हे सगळे इकडेच आहे उष्ण कटिबंधात. आणि सर्व इस्तंबूल, काबूल आणि काय? बगदाद
उष्णकटिबंधामध्ये येतात. काय येतात? उष्णकटिबंधामध्ये. तर आपण तिथे लिहायचं आहे की उष्णकटिबंधामध्ये काय आहेत? सर्व गावं आहेत. गावं नाही, ती शहरं आहेत आणि राजधानी आहेत त्या देशांच्या. आणि चीन, काही भाग समशीतोष्ण कटिबंधात येतो. कसा? हा तुम्हाला इथे दिसतोय, हा भारत, आणि त्याच्यावरती उत्तरेकडचा काही भाग समशीतोष्ण कटिबंधामध्ये. तुमचं इराक आणि काबूल, अफगाणिस्तान इथे आहे, म्हणजे ते समशीतोष्णमध्ये गेलं. बरोबर. बगदाद समशीतोष्णमध्ये गेलं. आणि त्याच्यानंतर चीन समशीतोष्णमध्ये गेलं. चीन समशीतोष्ण, चीन इथे ना, समशीतोष्णमध्ये गेलं. 2 कटिबंधामध्ये दाखवलेली शहरं आहेत. जातोय आपण आपल्या इकडे. तुम्हाला ही आकृती समजली? ही आकृती नीट समजून घ्या. 0 अंशावरती विषुववृत्त, जो पट्टा आहे तो उष्णकटिबंधाचा आहे. भारत 2 कटिबंधांमध्ये विभागलेला आहे, उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध. म्हणून हिमालयामध्ये आणि उत्तरेकडील भागामध्ये थंडावा असून हिमालयामध्ये बर्फ असतं. ओके. 23.5 अंश कर्कवृत्त आहे, ते समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहे. बरोबर. हां, चला जाऊया. फायनली आपण शोध लावलेला आहे की प्रत्येक शहर कोणत्या कटिबंधामध्ये आहे. तापमान कक्षा आपल्याला कळालेली आहे आणि आपण त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे, सर्वात जास्त आणि सर्वात कमी. आता एक एक शहर मी कोणत्या कटिबंधात आहे सांगते, तसं लिहायचं आहे तिथे. बीजिंग, चीनमधलं बीजिंग हे कोणत्या कटिबंधामध्ये आहे? इथे मी लिहिते, म्हणजे इथे लिहायचं नाही, इथे तापमान कक्षाच लिहायची, पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते खालच्या उत्तराचं. बीजिंग हे समशीतोष्ण कटिबंध, त्याला इंग्लिशमध्ये सब ट्रॉपिकल म्हणतात. समशीतोष्ण कटिबंध. इस्तंबूल तुर्कस्तान कोणत्या कटिबंधात आहे? समशीतोष्ण. माद्रिद स्पेनचं समशीतोष्ण. काबूल अफगाणिस्तानचं समशीतोष्ण. न्यूयॉर्क हे उष्ण कटिबंधामध्ये आहे. उष्ण आणि थोडासा उष्ण, पण समशीतोष्णमध्ये. ओके. इथे बघायचं आहे, हा जो उष्णकटिबंधाचा पट्टा आहे, यामध्ये इथे ही दक्षिण अमेरिका आहे. कोणती अमेरिका आहे? दक्षिण अमेरिका नाही, सॉरी, ही आफ्रिका आहे. हा आफ्रिका आहे. आणि तुम्हाला पूर्ण नकाशा दाखवते, 1 मिनिट. पूर्ण, विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण नकाशा आहे जगाचा. इथे तुम्हाला समजणार आहे विषुववृत्त कुठून गेलेलं आहे. विषुववृत्त असं गेलेलं आहे, असं विषुववृत्त गेलेलं आहे. हा, आणि कर्कवृत्त याप्रमाणे गेलेलं आहे. कर्कवृत्त, बरोबर, आपल्या भारतामधून जायला पाहिजे ते. हां, बरोबर. आणि हा उष्णकटिबंधाचा पट्टा आहे. आणि आपल्याला न्यूयॉर्क बघायचं आहे. स्पेन माद्रिद इथे. त्याच्यानंतर न्यूयॉर्क ही उत्तर अमेरिका दिसते, उत्तर अमेरिका. आणि न्यूयॉर्क इथे आहे. डेन्व्हर पण इथेच आहे. ओके. त्याच्यानंतर इस्तंबूल तुर्कस्तान इथे. अफगाणिस्तान कुठे आहे? अफगाणिस्तान इथे. हा पाकिस्तान आणि इथे अफगाणिस्तान. म्हणजे सगळे कुठे गेले? समशीतोष्ण कटिबंधामध्ये. कुठे गेले? समशीतोष्ण कटिबंधामध्ये. त्याच्यानंतर इराक इथे, बगदाद, इराकची बगदाद. आणि इथे काबूल. अजून काय होतं? चीन हा पट्टा समशीतोष्ण, सगळे समशीतोष्ण. ओके, सगळे समशीतोष्ण. चला, विद्यार्थ्यांनो बघा, हे जमतं का तुम्हाला? हे जर जमलं तर तुम्हाला वरील सर्व कृती समजली असं समजण्यात येईल. जमिनीपेक्षा पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. हे विधान योग्य की अयोग्य सांगा. तर हे विधान योग्य आहे. कसं?
जमीन म्हणजे समुद्रातलं पाणी हे उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. तसंच वाळवंटी प्रदेश घेऊया. वाळवंटी म्हणजे आपलं राजस्थानाचं थरचं वाळवंट. इथे वाळू दिवसा सूर्याच्या किरणांमुळे खूप लवकर तापते आणि ती तापलेलीच असते दिवसभर, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत. परंतु जेव्हा संध्याकाळी चंद्राची शीतल किरणे पडतात, ऊन नसतं, तेव्हा वाळू ही थंड होते. काय होते? थंड. म्हणजे जमीन ही लवकर तापते आणि लवकर थंड होते. जितकी ती दिवसा तापते तितकीच ती रात्री थंड देखील होते. परंतु पाणी हे उशिराच तापतं आणि उशिरा थंड होतं. प्रयोग करून बघा. गॅसवर पाणी ठेवा आणि त्याला तापायला वेळ लागणार, आणि तेच पाणी खाली उतरून ठेवा, त्याला थंड व्हायला देखील वेळ लागणार. म्हणून हे विधान योग्य आहे. काय आहे? योग्य. दुसरं बघा, समुद्र सानिध्यात असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का? समुद्र सानिध्यात असलेला प्रदेश म्हणजे आपण इथे काय असतं? उष्ण व दमट हवामान असतं. उष्ण व दमट हवामान. आणि खंडांतर्गत प्रदेशामध्ये कसं हवामान असतं? उष्ण व कोरडे. बरोबर? उष्ण व कोरडे हवामान असतं. का असतं? कारण समुद्र सानिध्यात असलेला प्रदेश हा मॉइश्चर पकडलेला असतं. म्हणजे काय? आर्द्रता पाण्यामध्ये आणि हवामानात समुद्राच्या वाफेत पाण्याची जी वाफ येते त्याच्यामुळे आर्द्रता असते, त्याच्यामुळे उष्ण व दमट असतं. आणि खंडांतर्गत हवामान, इथे पाण्याची वाफच लवकर होत नाही, कारण पूर्ण डोंगर असतं, जमीन असते आणि थोडीफार नद्या असतात फक्त. याचा काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे इथे उष्ण व कोरडे हवामान असते. त्या कोरडे असते म्हणजे काय? ड्राय एअर असते, म्हणजे त्याच्यात मॉइश्चर नसतं आणि याच्यात मॉइश्चर असतं. समजला फरक? तर ही आजची कृती होती. स्वाध्याय. जगाचा नकाशा आहे, त्या आराखड्यात विविध महासागरांची नावे लिहायची आहे. यासाठी मी तुम्हाला जगाचा नकाशा दाखवते, तिथं कोणकोणती महासागर आहे दाखवते. तुम्ही ती घरी कृती करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला जगाचा नकाशा दिसत असेल. इथे अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, बरोबर, हिंदी महासागर, आणि ही बेरिंगची सामुद्रधुनी आहे. हा भूमध्य सागर आहे, बरोबर. इथं अरबी समुद्र आहे. इथे बंगालचा उपसागर आहे. पण आपल्याला फक्त महासागरांची नावं म्हटलेली आहे. तर पॅसिफिक, अटलांटिक, त्याच्यानंतर हिंदी, वरती आर्टिक महासागर, खाली दक्षिण अटलांटिक महासागर. झाली, संपलं. याप्रमाणे आपण आजची ही कृती व्यवस्थित केलेली आहे. तर ही कृती व्यवस्थित आपल्या सेतूच्या वहीमध्ये लिहायची आहे. ओके. आणि तुम्ही स्वतः देखील तापमान कक्षा काढून बघायची आहे आणि जगाच्या नकाशात बघायचं आहे की ही ठिकाणं खरंच समशीतोष्ण कटिबंधात आहेत की नाहीत. ओके. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि वारंवार हँडवॉश करा. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.